मी सुप्रिया सुळे बोलते आहे. आज मी नेता म्हणून नाही, खासदार म्हणून नाही, तर एका बहिणीच्या मनातून बोलते आहे. राजकारणाच्या मंचावर आम्ही अनेकदा वेगळ्या बाजूंवर उभे राहिलो. लोकांनी आम्हाला प्रतिस्पर्धी म्हटलं, पण माझ्यासाठी अजितदादा फक्त राजकारणी नव्हते, ते माझे मोठे भाऊ होते. बालपणापासून दादा माझ्यासाठी माझा आधार होते. घरातल्या प्रत्येक निर्णयात त्यांचा आवाज मोठा असायचा, पण त्या आवाजामागे प्रेम असायचं. आम्ही दोघंही वेगवेगळ्या स्वभावाचे. मी शांत, संवादांवर विश्वास ठेवणारी, आणि दादा स्पष्ट, तोंडावर थेट बोलणारे. पण आमच्यात एक गोष्ट कायम समान होती, ते म्हणजे कुटुंबातील प्रेम. राजकारणात येण्याआधी आम्ही फक्त पवार कुटुंबातील मुलं होतो. एकत्र जेवणं, सण, गप्पा, त्या आठवणी आजही माझ्या मनात जिवंत आहेत. लोकांना वाटतं राजकारण म्हणजे फक्त सत्ता, पण आमच्यासाठी ते सेवा होतं. दादा नेहमी म्हणायचे, लोकांचा विश्वास जिंकला पाहिजे. आमच्यात मतभेद झाले, चर्चाही झाल्या, काही वेळा कठोर शब्दही बोलले गेले, पण रात्री घरी परतल्यावर आम्ही पुन्हा भाऊ बहीणच असायचो. आज लोक अनेक प्रश्न मला विचारतात, तुम्ही दोघं वेगळ्या राजकीय वाटांवर का गेलात? पण आयुष्य नेहमी सरळ रेषेत चालत नाही. अनेक वेळा परिस्थिती निर्णय घ्यायला भाग पाडते. त्या निर्णयांमागे विचार असतात, जबाबदाऱ्या असतात, पण नातं यापेक्षा मोठं असतं. आम्ही राजकारणात वेगळे दिसलो, पण भावनिकदृष्ट्या कधी वेगळे झालो नाही. दादा माझ्यासाठी नेहमीच माझा भाऊ राहिले. आमच्या गप्पांमध्ये फक्त राजकारण नसायचं. घरच्या आठवणी, बालपणातील खोड्या, आईवडिलांचे संस्कार याबद्दलही आम्ही बोलायचो. कधी जुन्या आठवणी काढून हसायचो, तर कधी आयुष्याच्या गंभीर प्रश्नांवर चर्चा करायचो. त्यांनी मला लोकांसमोर उभं राहून सत्य बोलण्याचं धाडस दिलं. त्यांनीच सांगितलं, लोकांसाठी काम करताना स्वतःशी प्रामाणिक राहा. ही शिकवण माझ्या प्रत्येक निर्णयात दिसते. खरं तर लोकांनी आमचं नातं फक्त राजकीय चष्म्यातून पाहिलं, पण घरात आम्ही एकमेकांची काळजी घेणारी भावंड होतो हे त्यांना माहिती नाही. मी जेव्हा अडचणीत असायचे तेव्हा दादा शांतपणे विचारायचे, तू ठीक आहेस ना? त्या एका प्रश्नात खूप आधार असायचा. आज लोक मला विचारतात, तुमच्यात मतभेद होते का? हो, होते ना, पण मतभेद म्हणजे मनभेद नसतात. दादा नेहमी म्हणायचे, मत वेगळं असू दे, मन मात्र एक ठेवा. दादा आणि माझ्यातील संवाद अनेकदा खाजगी असायचे, कारण नातं जपायचं असतं. राजकारणाच्या गदारोळात आम्ही एकमेकांचा आदर कायम ठेवला. काही निर्णयावर आम्ही वेगळं उभं राहिलो, पण एकमेकांविषयीचा सन्मान कधी कमी झाला नाही. आज मी जे काही आहे त्यात दादांचा मोठा वाटा आहे. त्यांनीच मला शिकवलं, लोकांसाठी काम करा, पण कुटुंब विसरू नका. त्या शिकवणीमुळेच आजही मी लोकांशी संवाद साधते, त्यांच्या भावना ऐकते. दादा कठोर वाटायचे, पण घरात ते खूप प्रेमळ होते. कुटुंब एकत्र ठेवण्याची त्यांची इच्छा कायम होती. आज मागे वळून पाहते तेव्हा जाणवतं, आमचं नातं राजकारणापेक्षा मोठं होतं. आम्ही एकमेकांचे विरोधक नव्हतो, तर एकमेकांना समजून घेणारे भाऊ बहीण होतो. आणि त्या नात्याचं मूल्य मला आज जास्त जाणवतं, कारण आता दादा आज आपल्यात नाहीत, आणि ही जाणीव प्रत्येक दिवसासोबत अधिक खोलवर टोचत राहते. आज मी पुन्हा तुमच्यासमोर उभी आहे, पण शब्द जड झाले आहेत. आयुष्यात अनेक वादळं येतात, संकट येतात, पण काही घटना अशा असतात ज्या मनात कायमची पोकळी निर्माण करून जातात. दादा गेल्यानंतर माझ्या आयुष्यात आणि आमच्या कुटुंबात अशीच एक शांत खोल पोकळी निर्माण झाली आहे. लोकांसमोर उभं राहताना मी मजबूत राहण्याचा प्रयत्न करते, पण मनाच्या कोपऱ्यात दादांची आठवण सतत जागी असते. सुनेत्रा वहिनींनी मोठी जबाबदारी स्वीकारली आहे. त्याचा अभिमानही वाटतो आणि आनंदही होतो, कारण संकटाच्या काळात उभं राहणं सोपं नसतं, पण या आनंदासोबतच एक वेदना कायम मनात असते. दादा आज नाहीत. त्यांनी सुरू केलेला प्रवास, त्यांनी घेतलेल्या जबाबदाऱ्या, त्या पुढे नेण्याची वेळ आता आपल्यावर आली आहे. वहिनींना पाहताना वाटतं एका डोळ्यात आनंद आहे, कारण त्यांनी मोठं पाऊल उचललं, आणि दुसऱ्या डोळ्यात अश्रू आहेत, कारण
ज्यांच्या सावलीत हे सगळं घडलं असतं ते आज आपल्यात नाहीत. वहिनी आणि मी, आम्ही या आधीही एकत्र काम केलं. कुटुंब म्हणून अनेक चढ उतार सोबत पाहिले. आजही आम्ही एकत्र उभे आहोत. पण प्रत्येक निर्णय घेताना प्रत्येक क्षणी मनात एकच प्रश्न येतो, दादा असते तर काय केलं असतं. त्यांच्या अनुभवाचा, त्यांच्या शांत स्वभावाचा आणि त्यांच्या ठाम निर्णयांचा अभाव जाणवतो. कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती त्यांना वेगवेगळ्या प्रकारे आठवते. घरातील शांत कोपऱ्यात, जुन्या आठवणींमध्ये आणि साध्या संवादातही त्यांची कमतरता जाणवते. आज रोहितला पडणारे प्रश्न साहजिक आहेत. अचानक घडलेल्या घटनांनी मन अस्वस्थ होतं आणि जेव्हा एखादी व्यक्ती इतक्या जवळची असते तेव्हा उत्तरांची गरज अधिक तीव्र होते. प्रत्येकाला जाणून घ्यायचं असतं नेमकं काय घडलं, का घडलं आणि त्यातून काय शिकायचं. रोहितच्या मनात असलेली अस्वस्थता ही केवळ राजकीय नाही तर भावनिक आहे. कुटुंबातील प्रत्येक सदस्य त्याच्यासोबत उभा आहे, कारण दुःख सामायिक केलं तरच हलकं होतं. लोकशाहीत प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे आणि तो असायलाच हवा. लोक प्रश्न विचारतील, मत व्यक्त करतील, कारण हेच लोकशाहीचं सौंदर्य आहे. आम्हीही सत्य जाणून घेण्याची अपेक्षा ठेवतो, पण त्याचवेळी संयम राखणंही महत्त्वाचं आहे, कारण दुःखाच्या क्षणी आरोप प्रत्यारोपांपेक्षा एकमेकांचा आधार बनणं जास्त गरजेचं असतं. दादांनी नेहमीच शिकवलं, संघर्ष असतील, मतभेद असतील, पण मनभेद होऊ देऊ नका. आज आमचं कुटुंब अडचणीच्या काळातून जात आहे. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं दुःख पचवण्याचा प्रयत्न करतो आहे. काही जण शांत राहतात, काही जण ते बोलून व्यक्त होतात, तर काही जण कामात स्वतःला गुंतवून घेतात. पण एक गोष्ट समान आहे, आम्ही एकमेकांसाठी उभे आहोत, कारण कुटुंबाची ताकद संकटातच दिसते. दादा असताना त्यांनी आम्हाला नेहमीच एकत्र ठेवण्याचा प्रयत्न केला आणि आज आम्ही तीच शिकवण पुढे नेत आहोत. दादांसोबत झालेल्या माझ्या चर्चा त्या आता आमच्यातच राहतील, कारण नात्यांचा आदर करणं महत्त्वाचं आहे. काही गोष्टी सार्वजनिकपणे सांगण्यापेक्षा मनात जपणं योग्य असतं. त्या आठवणी, ते संवाद माझ्यासाठी वैयक्तिक आहेत. मी आज कोणावरही आरोप करायला इथे उभी नाही, कारण दादा आज आपल्यात नाहीत आणि जुन्या गोष्टी उकरून काढण्यात आता काहीच अर्थ नाही. माझ्यासाठी ते माझे मोठे भाऊ होते आणि ते नातं राजकारणापेक्षा माझ्यासाठी खूप मोठं होतं. दादांनी सुरू केलेली विकास कामं, त्यांची स्वप्न आणि लोकांसाठी केलेले प्रयत्न हे सगळं पुढे नेणं हीच माझी खरी आता जबाबदारी आहे. त्यांनी अनेक प्रकल्पांना दिशा दिली, अनेक लोकांच्या आयुष्यात बदल घडवला. आज त्यांच्या अनुपस्थित त्या कामांना थांबू द्यायचं नाही, ही माझी स्वतःची केलेली प्रतिज्ञा आहे. त्यांच्या नावाने नाही तर त्यांच्या विचारांनी काम पुढे न्यायचं आहे. लोक वेगवेगळ्या विचारांचे असतील, मतभिन्नता असेल, पण माणुसकी जपलीच पाहिजे, कारण शेवटी आपण सगळे माणूस म्हणूनच जोडलेलो आहोत. दादांनीच मला शिकवलं की मजबूत असणं म्हणजे कठोर होणं नाही, तर संवेदनशील राहूनही ठाम उभं राहणं आहे. आज मी लोकांना सांगू इच्छिते, आयुष्यात संघर्ष येतात, दुःख येतं, पण त्यातूनही आशा शोधता येते. नात्यांची किंमत जपली तर आपण कोणतंही वादळ पार करू शकतो. दादांच्या आठवणी माझ्या प्रत्येक निर्णयात असतील. त्यांच्या कामाची प्रेरणा, त्यांच्या शब्दांची ताकद आणि त्यांच्या आशीर्वादाची सावली हेच मला पुढे नेत आहेत. मी सुप्रिया सुळे, एक आई म्हणून माझ्या आयुष्यातले काही क्षण असे आहेत जे शब्दात सांगताना देखील माझं मन भरून येतं. मुलीच्या आयुष्याचा नवा प्रवास सुरू होतो आहे. तो क्षण प्रत्येक आईसाठी खास असतो. रेवती आणि सारंग गेल्या वर्षभरापासून एकमेकांना ओळखत होते. त्यांच्या नात्यात मैत्री होती, समजूत होती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकमेकांविषयी आदर होता. एक दिवस रेवतीनं शांतपणे माझ्यासमोर बसून तिच्या मनातलं सांगितलं. आई म्हणून माझ्या मनात आनंदही होता आणि थोडी काळजीही. मुलीच्या भविष्यासाठी योग्य निर्णय घ्यावा ही प्रत्येक आईची भावना असते. त्या क्षणी माझ्या मनात पहिलं नाव आलं होतं
अजितदादा. कारण घरातला मोठा भाऊ म्हणून, मार्गदर्शक म्हणून आणि कुटुंबाचा आधार म्हणून मी नेहमीच त्यांच्याकडे पाहिलं आहे. मी त्यांना सगळं सांगितलं. त्यांनी कोणताही उतावळा निर्णय घेतला नाही. शांतपणे माझं ऐकलं आणि फक्त एकच प्रश्न मला विचारला, आपली मुलगी खुश आहे ना? मी होकार दिला आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक हलकंसं हसू उमटलं. त्यांनी लगेच म्हटलं, मग द्या तिला आशीर्वाद. तिच्या आयुष्याचा निर्णय तिच्या आनंदासाठीच असायला हवा. त्या क्षणी मला वाटलं, माझ्या पाठीशी संपूर्ण पवार कुटुंब उभं आहे. यानंतर आम्ही सगळे भाऊ एकत्र बसलो. चर्चा झाली, मतं मांडली गेली आणि शेवटी सगळ्यांनीच या नात्याला प्रेमाने स्वीकारलं. मला 6 भाऊ आहेत आणि त्या सर्वांच्याच प्रेमामुळे मला जाणवलं, माझं कुटुंब केवळ नात्यांनी जोडलेलं नाही, तर विश्वासाने बांधलेलं आहे. प्रत्येकाने रेवतीला शुभेच्छा दिल्या आणि घरात आनंदाचं वातावरण तयार झालं. आम्ही ठरवलं होतं की 30 जानेवारीला संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन रेवतीच्या लग्नाची घोषणा करायची. त्या दिवसाची तयारी सुरू झाली. घरात चर्चा, नियोजन आणि भविष्याच्या स्वप्नांनी भरलेले क्षण होते. रेवतीच्या आयुष्याबद्दल गप्पा रंगत होत्या. तिच्या नवीन प्रवासाबद्दल उत्साह होता. आई म्हणून मी तिच्या प्रत्येक छोट्या गोष्टींकडे लक्ष देत होते आणि बहीण म्हणून दादा प्रत्येक क्षणात सहभागी होते. त्यांनी रेवतीला खूप प्रेमाने समजावलं, स्वतःवर विश्वास ठेव, आयुष्य तुझं आहे, निर्णयही तुझेच असू देत. पण आयुष्य नेहमीच आपल्या योजना ऐकत नाही. अचानकच सगळी परिस्थिती बदलली आणि आम्ही जे स्वप्न रंगवलं होतं त्यावर दुःखाची सावली पडली. तो काळा दिवस 28 जानेवारीचा उजाडला. दादा आज आपल्यात नाहीत ही जाणीव मनाला सतत टोचते. त्यांनी आशीर्वाद दिलेलं माझ्या मुलीचं ठरलेलं लग्न, पण त्याची घोषणा त्यांच्या हातून झाली नाही. ही खंत मला आयुष्यभर माझ्या मनात राहील. प्रत्येक वेळी त्या दिवसाची आठवण आली की मनात एक रिकामी जागा जाणवते. आई म्हणून मला रेवतीच्या आयुष्याचा आनंद आहे, पण बहीण म्हणून मनात एक पोकळी सदैव आहे. दादा असते तर त्यांनीच आज ही घोषणा केली असती. त्यांनीच सगळ्यांसमोर उभं राहून हसत हसत माझी मुलगी रेवतीच्या भविष्याबद्दल बोललं असतं, असं मला वारंवार वाटतं. त्या आठवणीमध्येच मी आजही जगते. त्यांच्या शब्दांमध्ये आत्मविश्वास होता आणि त्यांच्या आशीर्वादात एक वेगळीच ताकद होती. रेवतीचं लग्न त्यांच्या आशीर्वादानेच ठरलं, ही माझ्यासाठी मोठी शक्ती आहे. त्यांनी नेहमी मुलींना स्वतंत्र विचार करण्याची प्रेरणा दिली. त्यांनीच सांगितलं, तिला तिचं आयुष्य स्वतःच्या पद्धतीनं जगू दे. त्या एका वाक्यात त्यांच्या मनाचा मोठेपणा दिसतो. त्यांनी कधीच मुलींवर बंधनं घातली नाहीत. उलट त्यांना स्वतःच्या निर्णयांवर उभं राहायला शिकवलं. आज आमचं कुटुंब कठीण काळातून जात आहे. दुःख, आठवणी आणि अपूर्ण राहिलेल्या क्षणांची जाणीव, हे सगळं मनात आहे. पण त्या आठवणीच आम्हाला पुढे चालत राहण्याची ताकद देतात. आनंद आणि दुःख दोन्ही एकत्र आले आहेत. एका डोळ्यात अश्रू आहेत आणि दुसऱ्या डोळ्यात एक आशा आहे. अशा अवस्थेत आम्ही सगळे उभे आहोत, एकमेकांचा हात घट्ट धरून. आज मी जेव्हा मागे वळून पाहते तेव्हा जाणवतो, रेवतीचं लग्न हे केवळ एक कौटुंबिक सोहळा नाही, ते आमच्या कुटुंबाच्या एकतेचं प्रतीक आहे. दादांच्या आशीर्वादाने ठरलेलं हे नातं आमच्यासाठी विश्वासाचं चिन्ह आहे. त्यांनी दिलेली शिकवण, कुटुंब एकत्र ठेवा, आनंदातही आणि दुःखातही आज आम्हाला मार्ग दाखवते. काही घोषणा अपूर्ण राहतात, काही स्वप्न अधुरी राहतात, पण त्या अपूर्ण क्षणातूनच आपण पुढे जाण्याची ताकद मिळवतो. दादा आज आपल्यात नसले तरी त्यांच्या आठवणी, त्यांचे शब्द आणि त्यांनी दिलेला आशीर्वाद आमच्या प्रत्येक निर्णयात जिवंत आहेत. रेवतीच्या नव्या आयुष्यात त्यांचा आशीर्वाद कायम राहील आणि आमच्या कुटुंबाच्या प्रत्येक पावलांवर त्यांची छाया नेहमीच असेल. आणि म्हणूनच मी आजही अभिमानाने म्हणते, दादांच्या आशीर्वादानेच ठरलेलं हे माझ्या मुलीचं नातं आमच्यासाठी फक्त एक विवाह नाही, तर प्रेम, विश्वास आणि कुटुंबाच्या एकतेचं जिवंत प्रतीक आहे. कधी कधी रात्री शांततेत बसताना त्यांच्या आवाजाची आठवण येते, त्यांच्या सल्ल्याची आठवण येते, त्यांच्या हास्याची आठवण येते आणि मग जाणवतं,
माणूस शारीरिकरित्या दूर गेला तरी त्यांच्या आठवणी आपल्यात नेहमीच जिवंत राहतात. त्या आठवणी आपल्याला पुन्हा उभं राहायला शिकवतात. मी आजही त्यांच्याशी मनात बोलते, निर्णय घेताना त्यांचा विचार करते आणि वाटतं ते कुठेतरी आपल्याकडे पाहतच असतील. आज माझ्या मनात दुःख आहे, पण त्याचवेळी आशाही आहे. कारण दादांनी आम्हाला हार मानायला शिकवलं नाही. त्यांनी नेहमीच पुढे चालत राहायलाच सांगितलं. त्यांच्या अनुपस्थितही आम्ही त्यांची शिकवण घेऊन पुढे जात आहोत. कुटुंब, समाज आणि लोकांची सेवा हेच त्यांचं ध्येय होतं आणि तेच आजही आमचंही ध्येय राहील. मी सुप्रिया सुळे बोलते आहे आणि आजही विश्वास ठेवते. दुःखातूनही आशा जन्म घेते. नात्यांमधलं प्रेम आपल्याला पुढे चालायला शिकवतं. पोकळी कायम राहील, आठवणी मनात कायम राहतील, पण त्या आठवणींनीच आम्हाला मजबूत बनवलं आहे. दादांचा प्रवास संपला असेल, पण त्यांची प्रेरणा, त्यांचा विचार आणि त्यांनी दिलेला आत्मविश्वास हा प्रवास अजूनही सुरूच आहे आणि तो आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत. मी सुप्रिया सुळे बोलते आहे. लोकांनी आम्हाला नेहमी राजकीय रंगमंचावर पाहिलं, कधी एकाच विचारधारेत, कधी वेगळ्या वाटांवर चालताना, पण त्या सगळ्या बाह्य जगाच्या मागे एक वेगळं नातं होतं, रक्ताचं, विश्वासाचं आणि भावनिक जिव्हाळ्याचं. लोकांना बाहेरून वाटायचं की आमच्यात फक्त राजकीय संघर्ष आहे. टीव्हीवर, सभांमध्ये, बातम्यांमध्ये आम्हाला वेगळ्या भूमिकांमध्ये पाहून लोक निष्कर्ष काढायचे, पण घरात आम्ही भेटलो की राजकारण दाराबाहेर ठेवूनच गप्पा मारायचो. कधी कधी मतभेदांवरून चर्चा व्हायची, आवाजही एकमेकांवर चढायचा, पण शेवटी दादा हसून म्हणायचे, मतभेद असले तरी मनभेद नसावेत. हीच ओळ आमच्या नात्याची खरी ओळख होती. त्या एका वाक्यात त्यांनी आमचं नातं जपण्याचा मला मंत्र दिला. आम्ही दोघंही अनेकदा मनमोकळं एकमेकांसोबत बोललो. काही चर्चा फक्त आमच्यातच राहिल्या. त्या आठवणी आज माझ्या मनात जपून ठेवलेल्या खजिन्यासारख्या आहेत. दादा कठोर वाटायचे, पण मनाने ते खूप संवेदनशील होते. त्यांनी कधीही भावना मोठ्या शब्दात व्यक्त केल्या नाहीत, पण त्यांच्या कृतीतून त्यांचं प्रेम जाणवत होतं. कुटुंबात कुणी दुखावलं गेलं तर ते शांतपणे त्याला आधार द्यायचे. त्यांना माहिती होतं की मोठेपण पदात नसतं, तर नात्यांना जपण्यात असतं. त्यांनी आम्हाला एकत्र राहायला शिकवलं आहे. त्यांनी दाखवलं की मतभेद असले तरी नातं अजिबात तुटायला नको. मी आज जेव्हा मागे वळून पाहते, तेव्हा आमच्या नात्याची अनेक चित्र डोळ्यांसमोर येतात फिरतात. काही क्षण हसरे, काही क्षण गंभीर, काही क्षण भावनिक, पण प्रत्येक क्षणात एक गोष्ट समान होती, तो म्हणजे विश्वास. त्यांनी मला कधीही एकटी पडू दिलं नाही. त्यांच्या उपस्थितीनं मला नेहमी सुरक्षित वाटायचं. त्यांनी मला नेहमीच पुढे जाण्याची प्रेरणा दिली. त्यांनीच मला शिकवलं की पदं बदलतात, परिस्थिती बदलते, पण रक्ताचं नातं कायम राहतं. आणि म्हणूनच आज मी अभिमानाने सांगते, दादा फक्त राजकारणी नव्हते, ते माझे आधार होते, माझे मित्र होते आणि माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग होते. आज मी जेव्हा माझ्या मनात डोकवते, तेव्हा जाणवतं की आमचं नातं कधीही फक्त राजकीय नव्हतं, ते भावनिक होतं, मानवी होतं आणि आयुष्यभर टिकणारं होतं. मतभेद आमच्यात आले, आमच्यात परिस्थिती बदलली, पण आमचं नातं कधीच बदललं नाही. आणि म्हणूनच मी आजही म्हणते, आमचं नातं पदांपेक्षा मोठं होतं, विचारांपेक्षा मोठं होतं आणि जगाच्या नजरेपेक्षा खूप खोल होतं. कारण ते नातं होतं एका बहिणीचं आणि तिच्या दादाचं होतं, जे आयुष्यभरासाठी मनात कोरलेलं आहे. आता लोक मला म्हणतील, भावाला जाऊन 15 दिवस झाले नाहीत आणि मुलीचं लग्न ठरवलं. पण विसरू नका, हे लग्न माझ्या दादाच्या संमतीनं, त्याच्या आशीर्वादानेच ठरलं होतं. एक बहीण म्हणून मला खूप खंत आहे की माझा भाऊ आता सोबत नसेल, पण तो जिथं कुठे असेल तिथे आम्हाला बघत असेल, आशीर्वाद देत असेल, याचा मला विश्वास आहे. दादा आणि सुप्रियाताईंचं नातं तुम्हाला कसं वाटतं? राजकारणापेक्षा खरंच मोठं होतं का यांचं नातं? तुमच्या प्रतिक्रियाखाली कॉमेंटमध्ये नक्कीच लिहा. तुम्हाला काय वाटतं याबद्दल आपल्या प्रतिक्रिया द्यायचं अजिबात विसरू नका. धन्यवाद.